श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला माहिती आहे लवकरच येत आहे अमावस्या, म्हणजेच 17 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी आहे अमावस्या. तसं तर 16 तारखेलाच म्हणजेच गुरुवारी अमावस्या सुरुवात होत आहे, पण गुरुवारी रात्री अमावस्याला सुरुवात होत आहे, म्हणजेच रात्री 8 वाजता. तर आपल्याला अमावस्याच्या ज्या सेवा काही आहे त्या आपल्याला 17 तारखेला म्हणजे सकाळी आपल्याला अमावस्याच्या सेवा करायच्या आहे. तुम्हाला माहिती आहे अमावस्याच्या सेवा भरपूर असतात. बरेचसे माझे ताई दादा आहे जे अमावस्याला घरावरून नारळ ओवाळून टाकत असतात किंवा मग गाडीची पूजा करत असतात किंवा पैशाची पूजा करत असतात. बऱ्याचशा सेवा असतात की ज्या आपल्याला अमावस्येला करायच्या असतात. पण अतिशय महत्त्वाची सेवा म्हणजेच काय, एक नारळाची वाटी घ्यायची आणि त्यावर कापराची ओढी जाळायची. ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. या सेवा केल्याने घरातील सर्व निगेटिव्हिटी निघून जाते. तुमच्या घरावर जर कोण नजरबाधा असेल किंवा कोणी काही केलेलं असेल ते सर्व निघून जातं, सर्व नाहीच होतं. म्हणून ही सेवा आवर्जून करायची असते. आता सेवा केव्हा करायची, का बरं सेवा करायची, ही सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला ही सेवा संध्याकाळच्या वेळेत करायची आहे. तुम्ही संध्याकाळी आपण जेव्हा दिवाबत्ती करतो ना त्यावेळेत जरी केली तरी सुद्धा चालेल. म्हणजेच तुम्हाला संध्याकाळी 6 वाजतापासून तर 7:30 या 1.5 तासाच्या दरम्यानमध्ये ही सेवा करायची आहे. आता सेवा काय करायची, एक तुम्हाला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, त्यावर अशी थोडीशी मोठी तुम्हाला कापराची वडी घ्यायची आहे. भीमसिंग कापूर असेल तर फार उत्तम, जर नसेल तर जो तुमच्या इथं कापूर आहे तो सुद्धा चालेल. 2-3 ओढ्या त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये अशा टाकायच्या आणि जाळायचा आहे. नंतर कापूर ठेवलाय त्यावर एक अखंड लवंग ठेवायची आहे, जी तुटलेली नको. जो फूल असते त्या लवंगवर थोडंसं त्या फुलासहित ती लवंग त्या कापरावर ठेवायची आहे. नंतर ते जाळायचं आहे. ते पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे. बघा, ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. घरातील स्त्रियांनी करा, जर मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांना ही सेवा करायला अगदी 5 मिनिटाची सेवा आहे, कोणी पण करू शकतं. म्हणून घरातील पुरुषांना सुद्धा करायला सांगा. जर तुमच्याकडून होत असेल तर तुम्हीच करा, नाही जमत असेल घरातील पुरुषांना किंवा मुलं असतील मुलांना ही सेवा तुम्ही करायला सांगा. या सेवेचे फार सुंदर अनुभव तुम्हाला येतील. जर तुमच्या घरामध्ये नेहमी कटकट असेल, आजारपण असेल तर हे तुम्हाला नाहीसं होताना दिसेल. कारण घरातील कर्णीबाधा असेल किंवा नजर दोष असेल किंवा घरामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी आहे, यासाठी हा उपाय खूप कारागीर मानला जातो. हे सर्व तुमच्या आयुष्यामधून नष्ट होतं, म्हणून ही सेवा करायची आहे. याचबरोबर तुम्ही दुसरा सुद्धा उपाय करू शकता. एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे, पूर्ण नारळ सोलून घ्यायचा आहे आणि शेंडी आपल्याकडे येईल असं नारळ ठेवायचं आणि नारळावर 2-3 कापराच्या ओळ्या तुम्हाला जाळायचा आहे. ती कापूर जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे. बघा, ही सेवा करून बघा. जोपर्यंत हा जप होईल ते पूर्ण कापूर जळेल. जर तुमच्या घरामध्ये काही कर्णीबाधा असेल किंवा मग नजर दोष असेल किंवा मग घरामध्ये जास्त निगेटिव्हिटी असेल तर नारळ आपोआप चिरल्या जाईल किंवा फुटेल. पण चिरल्या तर शक्यता जाईलच, कारण जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल ना तर त्या नारळाला चीर पडत असते. जर घरामध्ये कुठलीच निगेटिव्हिटी नसेल ना तर नारळाला चीर पडत नाही. तुम्ही हा अनुभव घेऊन बघा. जोपर्यंत तुम्ही करसाल नाही तोपर्यंत तुम्हाला विश्वास बसणार नाही. कारण आता प्रॅक्टिकल करसाल तरच तर मानसाल ना की ह्या काही गोष्टी असतातच. आणि अंधश्रद्धा नाही आहे, ज्यांचा पूर्ण विश्वास आहे त्यांना चमत्कार नक्की दिसत असतो. जर तुम्हाला देखील सेवा करायची असेल तर सर्वांनी आवर्जून ह्या सेवा करायच्या आहे. तुम्ही करून बघा, अनुभव तुम्हाला येणारच आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी आयुष्य. ही सेवा सर्वांनी करून बघा, अनुभव घेऊन बघा. कारण जोपर्यंत अनुभव घेणार नाही तोपर्यंत दुसऱ्यांसोबत शेअर करणार नाही. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवेत राहा, मजेत राहा, आनंदात राहा.